यूट्यूब फॅमिली, आज मी तुम्हाला ना मटर पराठे मी म्हणजे कसे बनवते त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। म्हणजे मी काय प्रिपरेशन केलं आणि मी आता बनवायला घेतले ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे वटाणे आहेत, हिरवे वटाणे मी सोलून भाजून घेतले तर कढईमध्ये बघा, कढईमध्ये भाजून घेतले तर हिरवे वटाणे पाव किलो होते, पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त होते। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आपली तिखट हिरवी मिरची, जिरं आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या हे मी भाजून थंड करून मिक्सरच्या भांड्याला हे बघा ओबडधोबड असं थोडंसं, एकदम फाईन नाही, हे बघा हे तुम्ही टेक्स्चर बघू शकता, एकदम फाईन नाही, थोडंसं ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बॉईल बटाटा आहे, हे बघा बॉईल बटाटा मी खिसून घेतला, एक बटाटा घातलाय पाव किलोच्या वटाण्यांना एक बटाटा घातलाय आणि एक चीज क्यूब घातले, हे बघा एक चीज क्यूब घातले, ती पण मी खिसून घातले म्हणजे मिक्सचर एकदम आपलं मऊ आणि हाताला आपल्याला परफेक्ट गोळा येतो। पीठ थोडंसं मी मळून घेतलं आहे, बघा घट्टसरच मळलं आहे, जास्त मऊ कणिक मळलेली नाही आहे। आणि मी आता हे करणार आहे, असे करून बघा खूप छान होतात। हे मिक्सचर सगळं हाताने एकजीव करायचं आणि त्याच्यानंतर स्टफिंग तुम्हाला, आणि मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातले, एक 2 चमचे कोथिंबीर घातले, थोडीशी कसुरी मेथी घातले। हे बघा असं पूर्ण बाइंडिंग येते छान, आहे बघा गोळा पूर्ण आपला पुरणाचा गोळा वगैरे तयार होतो ना तसा होतो। नाश्त्याला तुम्ही हे ट्राय करा, छान आहे नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ॲज अ चेंज चपाती भाजीचं म्हणून। हे बघा मस्त गोळा तयार होतो। मी आता एका हातात मोबाईल धरला आहे त्याच्यामुळे थोडंसं मला प्रॉपर हे नाही करता येत आहे। तुम्ही व्यवस्थित हे करून पीठ मळून घ्या आणि हे बघा मस्त होतो। तुम्ही जेवढी कणिक घ्याल थोडंसं हलक्या हाताला तेल लावा, जेवढी कणिक घ्याल तेवढा हा गोळा एवढा उंडा तुम्ही ह्याच्यामध्ये घाला पराठ्यांमध्ये, आणि हलक्या हाताने एकदम दाब देऊन नाही तर पोळपाटाला चिकटणार, हलक्या हाताने तुम्ही ते लाटा, हे पराठे लाटा, खूप छान होतात। आणि बटर टाकून फ्राय करा, मस्त होतात, ट्राय करा। थँक्यू।